सोबत घेऊन जाणार आहेत आणि ते जाऊन त्यानंतर अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत एनडीएतील सहभागाविषयी चर्चा करणार आहेत। आपण पाहू शकतो आता राज ठाकरे बाहेर आलेले आहेत। आपण पाहतोय प्रज्ञा आपल्या व्हिज्युअल्स मध्ये राज ठाकरे स्वतः आता बाहेर आलेले आहेत आणि राज ठाकरे आता इथून थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार अशी माहिती आपल्याला मिळते। आपण पाहू शकतोय राज ठाकरे इथून गेलेले राज ठाकरे आता इथून मर्सिडीज मध्ये बसायला जाणार। त्यांच्यासोबत विनोद तावडे तिथे पाहू शकतो आपण की विनोद तावडे सुद्धा त्यांच्याच गाडीतून जाणार आहेत आणि विनोद तावडे त्यांना अमित शहा यांच्या निवासस्थानी नेणार अशी माहिती आपल्याकडे आहे। त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे, परंतु एकाच गाडीत बसून विनोद तावडे आणि राज ठाकरे हे अमित शहांच्या कृष्ण मेनन मार्ग या निवासस्थानी चाललेले आहेत। मला असं वाटतंय कुठेतरी ही अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या गाडीत बसलेले आहेत। अमित ठाकरे, विनोद तावडे, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा होणार आहे आणि या चर्चेमध्ये पुढील निर्णय होणार आहे। यामध्ये असंही म्हटलं जात आहे की अमित ठाकरेंच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने काही चर्चा होऊ शकतात। विशेषतः अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत लोकसभा जागा वाटपाच्या बाबतीतही चर्चा होऊ शकतात आणि या सगळ्या दृष्टीने सध्या राज ठाकरे आणि विनोद तावडे हे थेट अमित शहा यांच्या घराच्या दिशेने अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि आपण पाहू शकतोय की एक नवा गडी, एक नवा मित्रपक्ष हा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। आपण थेट राज ठाकरे यांच्या सोबत त्या अमित शहा यांच्या निवासस्थानापर्यंत जाणार आहोत। आपण जाणून घेणार आहोत की राज ठाकरे हे नेमके अमित शहा यांच्या निवासस्थानी आता काय चर्चा करणार आहेत। कृष्ण मेनन मार्गावर राज ठाकरे आणि विनोद तावडे दोघे जण निघालेले आहेत आणि हे सगळेच जण आता कृष्ण मेनन मार्गावर निघालेत। प्रज्ञा आपण थेट राज ठाकरेंच्या कॉन्वॉयसह अमित शहा यांच्या निवासस्थानी जातोय। बरोबर आहे, 12:30ची वेळ आहे या भेटीची। राज ठाकरे हे निघालेले आहेत अमित शहा यांची भेट घेण्यासाठी। त्यांच्यासोबत अमित ठाकरे आणि विनोद तावडे सुद्धा आहेत। तर अर्थात नेमकी काय ऑफर राज ठाकरेंना दिली जाते या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याची उत्सुकता आहे। पण आता हे जवळपास निश्चित मानलं जात आहे की मनसे राज ठाकरेंची महाराष्ट्र